रावसाहेब रामराव पाटील अशा भल्या मोठ्या भारदस्त नावाचा माणूस पुढे आर पाटील या नावाने राजकारणात नावारूपास आला। पण जनसामान्यांसाठी मात्र त्यांची ओळख ही या नावाच्या पलीकडची होती। सामान्य जनतेसाठी ते ना रावसाहेब रामराव पाटील ना आर पाटील, जनसामान्यांसाठी तर ते त्यांचे आबा होते। आबा महाराष्ट्राच्या राजकारणात नेते म्हणून नावारूपाला आले, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री झाले। पण त्याहूनही त्यांची सर्वात मोठी उपलब्धी होती ती म्हणजे लोकांच्या मनात त्यांनी निर्माण केलेलं स्वतःचं स्थान। हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता, पण आबांच्या कर्तृत्वामुळे सगळं शक्य झालं। आबांचा जन्म 16 ऑगस्ट 1957 चा सांगलीच्या तासगाव तालुक्यातील अंजनी गावात भागीरथी आणि रामराव पाटील यांच्या पोटी आबा जन्मले। आबांचे वडील गाव प्रमुख होते, पण त्यांची आर्थिक परिस्थिती काही फारशी चांगली नव्हती। शिक्षणासाठी लागेल तेवढा पैसा आपल्याला घरातून मिळणार नाही हे आबांना चांगलंच माहित होतं। पण आबा त्यासाठी अडून बसले नाहीत, उलट त्यांनी त्यांचं बहुतेक शिक्षण कमवा आणि शिका या सरकारी योजने अंतर्गत पूर्ण केलं। तुम्हाला अजून कोणत्या नेत्यांबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।